आजची ही जी दहीहंडी आहे सराव शिबिर आम्ही एक लाडकी बहीण योजना सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्रभर राबवली, जेणेकरून सर्व माता भगिनींना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या वतीने त्यांना एक भाऊबीज रक्षाबंधन म्हणून त्यांना एक सन्मान दिला आणि तोच धोरण आम्ही एक त्यांचे कार्यकर्ते म्हणून शिवसैनिक म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या विभागात आम्ही राबवत आहे। त्यामुळे आमच्या राहुल कनालजींचा एक संकल्प होता की तोच एक टॅगलाईन किंवा टायटल लाईन आपण त्या कार्यक्रमाला आपण टॅगलाईन देऊ आणि त्याच टॅगलाईनच्या निमित्ताने तो औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम साधलेला आहे। आजच्या कार्यक्रमाला आमचे स्थानिक आमदार आशिष शेलारजी, आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी आणि इतर अनेक प्रमुख पदाधिकारी, आमचे विभाग प्रमुख कुणाल सलमकरजी आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला, आमचे पाठीराखे, आमचे सर्व सन्माननीय राहुल कनालजी हे देखील इथे उपस्थित होते आणि मी आपल्या माध्यमातून सर्व प्रमुख पाहुण्यांना धन्यवाद व्यक्त करतो की आपण इथे उपस्थित राहिला, त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। खास करून आमचे राहुल कनालजी जे नेहमी आमच्या पाठीशी उभे राहतात, आमच्यावर विश्वास दाखवतात आणि कधी आमचा विश्वासाला तडा जाऊन देत नाही, असे नेहमी त्यांची शक्ती आमच्या मागे उभी असते। त्यांनी नुकताच आता जी दहीहंडी फोडली ती नुसती दहीहंडी नव्हती, ती विजयाची दहीहंडी होती। विधानसभा 2024 येत्या निवडणुकीची दहीहंडी होती। युती धर्म म्हणून सन्माननीय शेलार साहेब उपस्थित होते आणि आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदेजी उपस्थित होते। सेना भाजप युतीची ती युतीची दहीहंडी होती आणि ती फोडली। विजयाची नांदी समजा, विजयाची नांदी समजा तुम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।